नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय ना डोसा बनवतोय, पण तो कशापासून तर आपण वरीच्या तांदळापासून बनवतोय आहे डोसा. खूप छान लागतो, टेस्टी लागतो. त्यासाठी मी बघा एक वाटीभर असं वरीचे तांदूळ घेतलेले आहेत. त्याला तर पहिले आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. मी ते वॉश आधी नाही करणार आहे, वॉश नंतर करणार आहे. तुम्ही वॉश करून भिजत ठेवलात तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथे फक्त पाणी टाकते आहे वरपर्यंत चांगलं, आणि त्याच्यानंतर त्याला जेवढा वेळ असेल ना तेवढा ठेवा. जवळपास अर्धा तास तरी ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त असेल वेळ तर त्याच्यापेक्षा जास्तही ठेवू शकता. मी इथे जवळपास अर्धा तास ठेवलेला आहे. त्याच्यानंतर छान असं अर्धा तासानंतर बघा वरीचे तांदूळ छान भिजले गेलेले आहेत. त्यांना आता धुवून घेते. 2 ते 3 पाण्यातनं चांगलं धुवून काढते आणि त्याच्यानंतर त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत. आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मस्त रवाळ असं फिरवून घेतलात तरीही चालेल आणि बारीक प्युरी केलात तरीही चालेल, कारण का आपल्याला त्याचा डोसाच बनवायचा आहे. जर पेपर डोसा वगैरे बनवायचा असेल तर आपल्याला एकदमच बारीक करावा लागतो. आता इथे छान असं फिरवून घ्यायचं आहे. पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे. लागलंच तर एखाद चमच्यावर आपला 1 ते 2 चमचे छोटेवाले असतात ना पोहे खायचे, त्याने टाकलात तरीही चालेल. त्यानंतर एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे. सोलून घ्यायचा आहे कच्चा बटाटा. सोलून त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 1 हिरवी मिरची, कारण का एवढ्यासाठी 1 हिरवी मिरची तिखट आहे त्याच्यामुळे ती इनफ आहे. त्याच्यानंतर टाकलेले आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे म्हणजे सोलून वगैरे भाजून सोलून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ते जाडसर होते ना कूट केलेलं त्याचं, ते टाकलेलं आहे 3 ते 4 चमचे. त्यानंतर तेहीच कमी पाण्याचा वापर करता आपण ह्याच्यामध्ये मिक्सरला मस्त प्युरी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मिक्स करायचं आहे. याच्यामध्येच जे आपण वरीच्या तांदळाचं बॅटर होतं ना त्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं. छान अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे इथे भरपूर अशी कोथिंबीर. जर तुम्ही उपवासाला बनवत असाल तर कोथिंबीर जर तुम्ही खात नसाल ना तर स्किप केलात तरीही चालेल, आणि खाणार असाल तर टाकलात तरीही चालेल. मी आता हे उपवासाला नाही बनवत आहे त्याच्यामुळे मी टाकलेले आहे, कारण का मी कोथिंबीर वगैरे उपवासाला खात नाही. आणि ते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. खायला एवढं जबरदस्त लागतो ना, पीनट्सचं वगैरे ना इतकी छान टेस्ट येते त्या डोशाला. पण गरम गरम खाण्यात मजा आहे, कारण का थंड झालं की थोडासा तो घट्ट होतो, कडक कडक होतो असं त्याच्यामुळे. आणि ते छान असं बॅटर तयार झालेलं आहे. आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये चिमूटभर टाकूया सोडा, जेणेकरून छान असा तो फ्लफी होईल थोडासा. आणि त्याच्यानंतर साईडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनवर थोडंसं आपण ब्रशने तेल लावून घेऊया. अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण बनवू शकतो किंवा बिना तेलाचाही बनवू शकतो, आपल्यावर आहे. कारण का नॉनस्टिक पॅनवर तेल लावलं नाही तरी चालतं आणि छान असा डोसा तयार होतात. पण मी इथे थोडंसं लावलेलं आहे. त्याच्यानंतर आपण चमच्या साहाय्याने मी इथे 2 चमचे बॅटर टाकलेलं आहे. छान थोडंसं जाडसरच असं पसरवून घेतलेलं आहे. आणि वेगळं इथे मस्त अशा जाळ्या सुटलेल्या आहेत, सुंदर असे बबल्स आलेले आहेत. त्याला एका साईडने छान असं कुक होत आलं की त्याला आपण नंतर पलटून घ्यायचं आहे. पण पलटायच्या आधी मी थोडंसं ह्याच्यावर पुन्हा वरतून ब्रशनेच ऑइल लावून घेते. हलकंसं लावलेलं आहे, जास्त लावलेलं नाही आहे तेलसुद्धा. आणि ते आपण पलटून घेऊया. साईडने कुक झालेलं आहे, मधलंच थोडंसं कुक व्हायचं बाकी होतं. आणि अशाच पद्धतीने आपण आलटून पलटून मस्त असं त्याला भाजून घ्यायचं आहे. आणि खायला खरंच जबरदस्त लागतो. उपवासालाही तुम्ही खाऊ शकता. इतकं भारी असं वरीच्या तांदळाचा इथे डोसा तयार होतो. मस्त असं 4 भागामध्ये कट केलेलं आहे. गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही असंच खाऊ शकता किंवा चटणीबरोबर वगैरे खाऊ शकता. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब.